मुंबईमध्ये पर्यटन स्थळ म्हणजे असे जास्त करून नाही आहेत. पण आमच्या जे ऐरोली विभागामध्ये गौलीदेव आणि सुलाई देवी हे 2 खूप महत्त्वाचे आहेत. आणि तिथे महानगरपालिकेला काहीतरी सोप म्हणजे ते आपण बोलतो का याच्यामध्ये काहीतरी पालिकेचं काय त्याला बोलतात? अर्थसंकल्पामध्ये आम्ही घेतलेलं आहे का बजेटमध्ये वाढ होऊ शकते त्याच्यात. तर त्याच्यासाठी मी गौली देवाचं असं सर्व्हे केला, की त्यामध्ये फॉरेस्टची आपण परवानगी घेऊन तिथे सुशोभीकरण चालू केलेलं आहे. परंतु सुलाई देवीचा प्रश्न तसाच ठेवलेला आहे. तर तो मी त्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेला आहे, की त्याचीही सुद्धा परवानगी काढून तिथे सुलाई देवीचं खूप असं आपलं पर्यटन स्थळ नवी मुंबईसाठी होऊ शकतं. याचा मी आवाज उठवलेला आहे. आणि निश्चितच आम्ही जरी आम्हाला पालिकेने जरी सपोर्ट नाही केला, तरी आम्ही दुसऱ्या अंगाने आम्ही तो खासदार साहेबांचे आमचे जे आहेत शिवसेनेचे खासदार साहेब नरेशजी मस्के साहेब यांच्या थ्रूने आम्ही तो पहिल्यांदा महानगरपालिका काय आम्हाला सपोर्ट करते का बघूया, नाहीतर मग आम्ही त्यांच्या थ्रूने तो करू शकतो. कारण तो आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. गोठोली, राबाडा आणि घनसोली यांचं ते दैवत आहे तिथे. परंतु बरेच वर्षापासून दर दर अर्थसंकल्पामध्ये त्याचा विषय घेतला जातो. परंतु का त्याचं तिथे म्हणजे काय होत नाही का मला तेच कळत नाही. कारण गौली देवाचं आता आपण बघता सुशोभीकरण किती झालेलं आहे. परंतु सुलाई देवीचं काय कुठे पाणी अडते ते आम्हाला कळत नाही. परंतु आम्ही आता त्याच्यात जास्त लक्ष घालून ते आम्ही करण्यात येईल.